महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षा अर्थात 12वी परीक्षेचा खेड तालुक्याचा निकाल 89.65%. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलांपेक्षा मुलीच ठरल्यावर चढ. 10वीच्या परीक्षेला बसलेल्या मुलांपैकी 85.32% आणि 94.68% मुली उत्तीर्ण होत मारली बाजी. खेड तालुक्यातून 33 शाळा महाविद्यालयामधून 5336 विद्यार्थ्यांनी दिली होती 12वीची परीक्षा. त्यापैकी 282 विशेष श्रेणीमध्ये, 1353 पहिल्या श्रेणीमध्ये, 2498 दुसऱ्या श्रेणीत तर 651 विद्यार्थी 5 श्रेणीत असे एकूण 4784 विद्यार्थी झाले उत्तीर्ण. तर 552 म्हणजे 10.35% विद्यार्थ्यांना 12वीच्या परीक्षेत आलं अपयश. खालुंब्रे गावच्या हद्दीत 3 वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार. अत्याचारानंतर मुलाचा गळा कापून निर्घृण खून केल्याच्या धक्कादायक घटनेचा छडा. 15 दिवसांपूर्वी बिहारहून चाकणमध्ये आलेल्या 16 वर्षीय युवकानं 3 वर्षीय यश रावळ या चिमुकल्याला बनवला आपल्या वासनेचा शिकार. मुलावर अनैसर्गिक अत्याचार आणि खून केल्याचं तपासात झालं उघड. अल्पवयीन आरोपी बिहारला पळून जाताना पुणे रेल्वे स्थानक परिसरात आढळला. दक्षिण म्हाळुंगे MIDC पोलिसांनी अवघ्या 12 तासात आरोपीला ठोकल्या बेड्या. दरम्यान घरासमोर खेळत असलेला 3 वर्षांचा मुलगा गायब झाल्यानंतर एका संशयित बंद खोलीमधील सुटकेसमध्ये यशचा आढळला मृतदेह. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक अनिल देवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, उपनिरीक्षक पिंजारी, अंमलदार विश्वास नाणेकर, जाय भाये, किशोर सांगळे, चेतन सावंत, गोरख गाडीलकर, शरद खैरे, राजेंद्र खेडकर, राजेश गिरी, महेश गायकवाड, राजकुमार हनुमंते, योगेश तोडके, प्रशांत गसबे, शिवाजी मरकड यांच्या पथकाची कामगिरी. रस्ता मंजूर होऊन 1.5 वर्ष उलटलं तरी खरपुडी बुद्रुक जवळके खुर्द रस्त्याच्या कामाला ठेकेदाराकडून मुहूर्त मिळेना. खरपुडी बुद्रुक जवळके खुर्द ग्रामस्थांचा संताप उसळला. खरपुडी बुद्रुक गावचे सरपंच जयसिंग भोगाडे आणि सोसायटीचे माजी चेअरमन सतीश तनपुरे यांनी ठेकेदाराच्या चालढकलपणावर व्यक्त केली नाराजी. ठेकेदाराची चालढकल की प्रशासनाचा आशीर्वाद? रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह. रस्त्याचा मुहूर्त अजूनही प्रलंबित. ग्रामस्थांचा संयम सुटण्याच्या मार्गावर. बौद्ध पौर्णिमेनिमित्त भीमाशंकर अभयारण्यात यंदा वन्य प्राणी निरीक्षण आणि निसर्गानुभव घेत शुक्रवारी रात्री झालं वन्य प्राणी आणि पक्षी निरीक्षण. भीमाशंकर अभयारण्य परिसरात पक्षी, वन्य प्राण्यांचे आवाज. सांबर, शेकरू, रानडुक्कर, भेकर पाणवठ्यावर. वन्य प्राणी निरीक्षणात सांबरांची संख्या अधिक. घाटघर पाणवठ्यावर सर्वाधिक 11 सांबर. भीमाशंकर अभयारण्य 1 चे वनपरिक्षेत्र अधिकारी रणजित जाधव यांची माहिती. भीमाशंकर अभयारण्य 1 अंतर्गत राबवण्यात आलेल्या निसर्ग अनुभव कार्यक्रमाअंतर्गत घाटघर, वेहळोळी आणि निगडाळे 1-2, वनक्षेत्रात चौरा क्रमांक 1-2, वीरतळे, वाजेवाडी, उघडी कळमजाई अशा 6 ठिकाणी पानस्थळावरील वन्य प्राण्यांचा घेतला गेला अंदाज. आळंदी येथील इंद्रायणी नदी घाटावर बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत कारतूस बाळगणाऱ्यास आळंदी पोलिसांनी ठोकल्या बेड्या. तानाजी माणिक शिंदे वय 28 सध्या राहणार इंद्रायणी घाट आळंदी, मूळ बीड याला पोलिसांनी केली अटक. दशक्रिया घाटासमोरील नवीन पुलाखाली 30 एप्रिल रोजी रात्री 10:30च्या सुमारास पोलिसांकडून आरोपी तानाजी शिंदे याला एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत कारतूस बेकायदेशीररित्या जवळ बाळगून असताना घेतले ताब्यात. शहरातील प्लॅस्टिक बंदीला प्रभावी आळा घालणे आणि नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक सवयी रुजवण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने CSR निधी अंतर्गत आळंदी नगर परिषदेला 4000 कापडी पिशव्यांचं वितरण. नगर परिषदेमार्फत या कापडी पिशव्यांचे विविध प्रभागांमध्ये नागरिकांना वितरण करण्यात येणार असून प्लॅस्टिक मुक्त आळंदी अभियानाला अधिक बळ मिळणार. यापूर्वीही सुमारे 2 महिन्यांपूर्वी आळंदी नगर परिषदेमार्फत IEC निधी अंतर्गत 5800 कापडी पिशव्यांचे वितरण. नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा स्वीकार करावा आणि स्वच्छ, सुंदर आणि प्लॅस्टिक मुक्त आळंदी घडवण्यास सहकार्य करण्याचे नगर परिषदेकडून करण्यात आले आवाहन.
मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी राजगुरुनगर वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाअंतर्गत प्रबोधनपर जनजागृती. रेटवडी येथील रोकडोबा मंदिरामध्ये शनिवारी 2 एप्रिल रोजी वन्यजीवांबाबत शेतकरी नागरिकांना केले प्रबोधित. जुन्नर वन विभाग, उपवन संरक्षक अधिकारी आणि राजगुरुनगर वन परिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यक्रमास रेटवडी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांसह वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती. आळंदी नगर परिषद शाळा क्रमांक 1 ते 4 मधील सुमारे 2700 विद्यार्थ्यांपैकी निवडक 8 विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार 2026 प्रदान करून गौरविले. श्रेया कदम, चंद्रकांत कदम, विराट दुगाने, श्रुतिका भिसे, समाधान कुकर, आधारा होले, ईश्वरी सरवदे आणि समृद्धी साठे यांना पुरस्कार रूपाने दिली शाबासकी. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच सांस्कृतिक, क्रीडा आणि विविध कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक व्हावे, तसेच अन्य विद्यार्थ्यांनाही प्रेरणा, प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या पुरस्काराचे करण्यात येते वितरण. यावेळी आळंदी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुराडे, उपनगराध्यक्ष सुजाता तापकीर, सभापती साक्षी कुराडे, सभापती पूजा गुंडरे, सभापती ऋतुजा तापकीर, शिक्षण सभापती खुशी बोरुंदिया, नगर सदस्य सोमनाथ कुराडे, रामचंद्र भोसले, गोविंद कुराडे, सुरेश झोंबडे, सागर कुराडे, मुख्य अधिकारी माधव खांडेकर यांच्यासह शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांची उपस्थिती. अडथळ्यांच्या शर्यती पार करीत शेतकरी कुटुंबातील वाकी बुद्रुक गावचे सुपुत्र योगेश दामोदर गारगोटे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड. प्रतिकूल परिस्थितीत योगेशने हे यश संपादन केल्याने त्याचे सर्व स्तरातून होते कौतुक. यंदा पोलीस दलातील PSI भरतीसाठी सुमारे 1 लाखाहून अधिक उमेदवारांनी अर्ज केलेल्या स्पर्धेत त्यांनी उल्लेखनीय यश मिळवत PSI पदाला घातली गवसणी. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि जिल्हा परिषदेचे गटनेते विजय सिंग शिंदे, भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा विकास सोसायटीचे माजी चेअरमन सोमनाथ टोपे, शिवव्याख्याते संपत गारगोटे, निवेदक आदेश टोपे यांच्यासह ग्रामस्थांनी योगेश गारगोटे यांचं केलं अभिनंदन.